नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये. माझी बहीण पूजा ती मला म्हटली, की "दीदी तुझ्या होम टूरचा व्हिडिओ तू एकदा YouTubeला अपलोड कर" म्हणून. तिच्याच आग्रहामुळे मी माझ्या होम टूरचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती खूप दिवस झालं मला बोललेली, पण मला काही टाईम भेटत नव्हता ड्युटीमुळे. तर आता मला असा थोडा टाईम भेटलेला आहे. त्याच्यामुळे म्हटलं, की मी माझ्या होम टूरचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर कर. चला तर माझं घर बघूया. सुरुवात करते माझ्या बेडरूमपासून. इकडे बघू शकता, इथे आहे आमचं कपाट. हे आम्ही लग्न झाल्यावरतीच इकडेच घेतलं होतं आणि इथे आहे मनी प्लांट आणि हे हँगिंग. हे मी Meeshoवरून मागवलं होतं. तर मला हे एकासोबत 2 पेअर आले होते. एक मी बाहेर अडकवले आहे आणि एक इथे अडकवलं आहे. त्याच्यामुळे रूमला माझ्या खूप छान लूक येतोय आणि मला ते खूप आवडले. एकदम क्यूट आहे. त्याच्यानंतर इथे आहे हे फ्लॉवर पॉट. हे पण मी Meeshoवरून मागवलं होतं. हे जवळ-जवळ 6 आले होते. तर मी 3 इथे ठेवलेत आणि 3 दुसऱ्या ठिकाणी ठेवलेले आहेत. आणि रूममध्ये मी हे स्नेक प्लांट ठेवलेलं आहे. खूप छान आहे. छोटंसंच होतं, पण आता ते स्नेक प्लांट खूप मोठं झालेलं आहे आणि त्याचं जे स्टँड आहे, ते पण मी Meeshoवरूनच मागवलेलं आहे. इकडे त्यांचा सेटअप आहे. आता त्यांचं वर्क फ्रॉम होम असते त्याच्यामुळे आम्ही इथे टेबल वगैरे आणि त्यांचं लॅपटॉप, त्यांची स्क्रीन वगैरे इथे सगळं सेटअप करून ठेवलेलं आहे. आणि रूममध्ये मी ठेवलेलं आहे हे पीस लिले. तर असं म्हणतात की ते रूममध्ये ठेवलेलं खूप छान असते आणि त्याच्यामुळे एक पॉझिटिव्ह वाइब येते. तर त्याच्यासाठी आम्ही हे रूमवरती ठेवलेलं आहे. आणि इथे बेड वगैरे आहे आणि हे बघू शकताय तुम्ही. इथे जे फ्लॉवर पॉट दिसतंय ते नकली आहे. हे मी घेण्यासाठी खास गावाला गेले होते आणि याच्यासोबत मी अजूनच एक ते जे बाहेर कमळाचं झाड वगैरे दिसते ते मी आणलं होतं आणि ह्या गोष्टी घेण्यासाठी मी खास गावच्या यात्रेला गेले होते आणि ते एवढं सुंदर दिसतंय ते मी तुम्हाला दाखवतेच. इकडे स्टारच्या लाईट वगैरे मागवलेल्या आहेत आणि इथे हा बल्ब आहे. हा पण मी Meeshoवरूनच मागवला होता. खूप छान आहे आणि खूप क्यूट आहे आणि हे पण बघू शकता. ही आम्ही पार्टी मनालीला गेलो होतो त्यावेळेस तिथे तयार करून घेतली होती. कारण एक स्वीट मेमरी राहील म्हणून. इकडे आता बेडरूमचं मी सगळं दाखवलं तुम्हाला. आता मी माझ्या हॉलचा व्ह्यू तुम्हाला दाखवते. तर बघू शकता इकडे तुम्हाला जे म्हटलं कमळाचं आहे ते स्टँड वगैरे हे मी गावाला घेतलं आहे आमच्या यात्रेमध्ये आणि त्याच्यामध्ये अजून मला खूप ऑप्शन होते. सनफ्लॉवरचं वगैरे होतं आणि कमळाचं होतं आणि भरपूर सारे अजून काय काय होते. तर त्याच्यातलं मला हे आवडलं तर मी हे घेतलेलं आहे. तर बाकी इथे जे दिसते तुम्हाला हँगिंगचं शोसाठी हे मी आणलं होतं तुळशीबागेतून. जेव्हा पूजा आली होती तेव्हा आम्ही दोघींनी सेम घेतलं होतं. खूप छान दिसतंय. हे तुम्ही गॅलरीतही अडकू शकता. पण माझ्या गॅलरीत ऑलरेडी आहे तर मी हे शोसाठी इथे लावलेलं आहे. इथे आहे हे गुड वाईबचं स्टिकर. हे सुद्धा मी Meeshoवरूनच मागवलेलं आहे. मी खूप सारे प्रोडक्ट्स Meeshoवरून मागवले आहेत आणि एकदम स्वस्तमध्ये मागवलेले आहेत. खूप मस्त आहेत. त्याचाच एक सेपरेट ब्लॉग मी बनवेलच आणि तुमच्यासोबत ते प्रोडक्ट शेअर करेलच. आणि इकडे आमचा सोफा वगैरे आहे आणि हे मी बांबू प्लांट आणि मनी प्लांट लावलेले आहेत. तर हे बांबू प्लांटसुद्धा मी Meeshoवरूनच मागवलेलं आहे आणि जे मनी प्लांट आहे ते खूप छोटं होतं. ते बॉटलमध्ये लावल्यावरती आता मोठं झालं आहे आणि ती बॉटल मी कशात यूज केली मी तुम्हाला सांगू पण नाही शकत. हे मी ज्यूससाठी मागवलं होतं. Meeshoवरून मागवल्या होत्या 6 बॉटल्स. त्याच्यापैकीच मला एक आवडली आणि मी म्हटलं त्याच्यात मनी प्लांट लावते. तर त्याच्यामध्ये मी लावलेला आहे मनी प्लांट. इकडे एक आहे रबर प्लांट. हे मी नर्सरीमधून आणलं होतं आणि आता झाडांची काळजी वगैरे कशी घ्यायची, काय घ्यायची त्याच्यावरती सुद्धा मी एक सेपरेट ब्लॉग बनवते आणि तुमच्यापर्यंत शेअर करते. माझ्याकडे खूप सारे इनडोअर प्लांट आहेत आणि खूप सारे आउटडोअरसुद्धा प्लांट्स आहेत. तेही मी तुम्हाला दाखवतेच. हे तुम्हाला मी मगाशी दाखवलं हँगिंगचं. तर त्यापैकीच हे एक आहे. हे एक आणि ते एक असे मी 2 मागवले होते. तर त्याच्यापैकी एक मी हॉलमध्ये लावलेला आहे आणि एक बेडरूममध्ये लावलेला आहे. इथे सुद्धा मी त्याच्यामध्ये मनी प्लांटच लावलेला आहे आणि तिकडेसुद्धा मनी प्लांटच आहेत. आणि आता ते छोटं-छोटं होतं आणि त्याची काळजी घेतल्यावरती ते एवढं मोठं झालं आहे. आता त्याची काळजी कशी घ्यायची हेही मी तुम्हाला दाखवतेच. इकडे मी स्नेक प्लांट लावलेला आहे. जे आतमध्ये तुम्ही बघितलं स्नेक प्लांट
हे त्याचाच एक कोंब काढून मी दुसऱ्या कुंडीत लावला होता आणि तोच आता मोठा झाला आहे आणि अजून त्याला मस्त छान छान कोंब फुटतात. हे बघू शकता, खूप छान कोंब फुटत आहेत. इकडे आहे माझं देवघर. तर हे मी माझ्या दीदीकडून आणलं होतं. तर त्यांच्याकडे एक्स्ट्रा होतं त्यामुळे दीदीने मला दिलं. त्यांनी नवीन बांधले. तर ती म्हटली की आमच्याकडे आहे तर तुम्ही नका घेऊ म्हणून. तर हे तिने मला दिलेलं आहे. आणि हा दिवा पण सुद्धा, हा सुद्धा मी मेशोवरूनच मागवलेला आहे. तर इकडे एक माझ्याकडे इंडोर प्लांट आहे. या झाडाचं सांगते, मला याचं नाव माहिती नाही पण मला खूप आवडलं म्हणून मी हे घेतलं होतं. हे खूप मोठं होतं पण याचे जे पानं आहेत ना, हे जसं जसं मोठं मोठं होतं तसं याचे खालची पानं खराब होतात. तर ते आपल्याला कट करायला लागतात आणि त्याला आता छान नवीन नवीन कोंब फुटलेत, हे बघू शकता. आणि आता हे जसं जसं मोठं मोठं होईल आणि ज्याची खालची पानं जर मोठी मोठी झाली तर ते खराब होतात आणि वरती नवीन पानं फुटतात. आणि अजून इथे एक स्टँड आहे. याच्यावरचं जे फ्लावर आहे ते मी बाहेर ठेवलेलं आहे, कारण त्याला पाणी टाकलं ना की जे इंडोर प्लांट्स पण आहेत ना, त्याची जी माती आहे ना ती अशी एकदम ओली ओली होते आणि त्याच्यामुळे झाड वगैरे सडतात. तर मी काय करते, त्याला पाणी वगैरे घातलं आणि पाणी जर जास्त झालं तर मी त्याला थोड्या वेळ गॅलरीत ठेवते, कारण तिथं थोडंसं ऊन आलं तर त्याची माती थोडीशी सुकते आणि व्यवस्थित राहतात झाडं. तर इथे आहे माझा असा हॉल. आता मी तुम्हाला माझ्या किचनचा व्ह्यू दाखवते. तर जाताना मी, हा जो आरसा दिसतोय हा सुद्धा मी मेशोवरूनच मागवलेला आहे. इथे मी छोटंसं आईस्क्रीमच्या डब्यामध्ये मनी प्लांट लावलेला आहे आणि इकडे माझं बेसिन वगैरे आहे. इथे सुद्धा मी मनी प्लांट लावलं आहे. हे मी गावाकडून आणलं होतं. हे मनी प्लांट नाही पण आय थिंक फोटोच एक आहे ना झाड, तर हे त्याचाच प्रकार आहे मला असं वाटतं, कारण मनी प्लांट मी जे लावलं आहे ते थोडंसं मला डिफरंट वाटलं आणि हे थोडंसं डिफरंट वाटलं. तर असं माझं बेसिन इकडे आहे. इकडे वॉशरूम वगैरे आहे, दोन्ही साईडला सेपरेट सेपरेट आहेत. आता मी तुम्हाला माझ्या किचनचा व्ह्यू दाखवते. हे आहे माझं किचन. इथे आहे माझं एअर फ्रायर, जे मला माझ्या लग्नामध्ये पहिल्या हॉस्पिटलमधल्या माझ्या फ्रेंड्सने गिफ्ट दिलं होतं. आणि इथे ही जी दिसते ही आहे गिरणी. तर ही माझ्या सासरी 2 गिरणी होत्या, तर त्यातलीच एक मी आणली आहे आणि ही खूप छोटी आहे, इझिली कुठेही बसू शकते आणि खूप छान पीठ वगैरे येतं त्याच्यामध्ये. आम्ही खूप वेळा दळूनसुद्धा बघितलेले आहे. आणि इकडे आहे माझं किचन. हे जे दिसतंय हे मला दीदीने दिलं होतं डीमार्टवरून घेऊन. तर तिच्याकडे होतं पण ती म्हटली मला घ्यायची खूप इच्छा होती आणि पण माझ्याकडे होतं एक्स्ट्रा, तर मी तुझ्यासाठी घेतलं आहे म्हणून. तर इकडे मिक्सर वगैरे आहे, सगळे डब्बे वगैरे ठेवले आहेत. इकडे आहे गॅलरी, सॉरी गॅलरी नाही, किचनची खिडकी. इकडे मी सगळे भांडी वगैरे लावलेली आहेत. हे मी डीमार्टवरून घेतले आहेत, क्यूट क्यूट ह्या बर्नीज. इकडे भांडी वगैरे आहेत आणि इकडे आहे माझं फ्रीज. मला हे खूप आवडलं. हे मी मनालीला गेलो तेव्हा घेतलं होतं तिथले स्टिकर. तर मी जिथे जाते तिथून वस्तू काहीतरी घेऊन येते, कारण एक आठवण राहते आणि एक मेमोरी राहते की बाबा आपण तिथे गेलो होतो, एवढं एन्जॉय केलं होता आणि ते बघितलं तर तिथली आठवण येते, मस्त वाटतं. तर इकडे फ्रीज वगैरे आहे, त्याच्यावरती टिश्यूज वगैरे ठेवलेले आहेत. आणि ह्या ज्या कुंड्या बघितल्या तुम्ही, ह्या तुम्हाला म्हटले होते ना माझ्याकडे 6 पीस आलेले आहेत. तरी त्यातले 2 इथे, 3 तिथे आणि 1 इकडे, इथे असं ठेवलेलं आहे. तर अजून ठीक आहे, असं आहे माझं होम टूर. आता मी माझ्या बाहेरची गॅलरीचा व्ह्यू दाखवते. तर इथे आहे माझी गॅलरी. माझी गॅलरी मला सगळ्यात जास्त आवडते, कारण इथे मला खूप स्पेस आहे आणि खूप छान वाटतं. मला खूप मोठी गॅलरी मला भरपूर आवडते. तर इथे माझ्याकडे आउटडोर प्लांट्स आहेत. इथे बघू शकता, हे शोचं झाड आहे. हे मी गावावरून आणलं होतं. खूप छोटं खोड होतं, पण आता ते खूप मोठं झालंय. इथे सदाफुली आहे.
तर याला पण आता एक नवीन फूल आलंय, पहिलं नव्हतं. त्याचे काय होतं फूल येतात आणि गळतात. तर आता त्याला सध्या एकच दाखवते, पण इथून मागे त्याला खूप फुलं येऊन गेलेले आहेत. इथे आहे माझं गुलाब. याला एक छोटीशी कळी आलेली आहे. इथे तुळशी वगैरे लावलेली आहे. इथे मोगरा वगैरे आहे. आता हे झाड माझं खूप हिरवंगार होतं, पण त्याला खूप जास्त पावसाचं पाणी लागल्यामुळे ते असं झालं. जेव्हा आम्ही घरी नव्हतो, तेव्हा पाऊस आला आणि ते झाड इकडेच होतं, तर पावसामुळे ते खूप पिवळं पडलं. मी त्याची कटिंग केलेली आहे, पण तरी सुद्धा आता तसंच आहे. तर अजून एकदा कट करून बघते ते आता व्यवस्थित होतंय की नाही होतंय ते. तर ते ॲलोवेरा आहे. हे पण मी घरूनच आणलेलं आहे. इथे पण एक फुलाचं झाड आहे. हे जडे प्लांट आहे. इथे चनी गुलाब आहेत. मी हे यातलीच एक फांदी कट करून इथे लावलेली आहे आणि ही मस्त फुटलेली आहे. इकडे पण हे शोचंच झाड आहे. हे पण मी गावावरून आणलं होतं. इथे आहे गुलछडी. आता ही खूप सारी पांगते, त्याच्यामुळे मी त्याला बांधून ठेवलेली आहे. आता त्याला मध्येच एक काडी येईल आणि त्याला फुलं लागतील. तर हे पण इंडोर प्लांट आहे, पण याला थोडंसं पाणी जास्त झाल्यामुळे मी याला बाहेर ठेवलेलं आहे. इथे मनी प्लांट आहे. इथेही मनी प्लांट आहे. हे पण एक फुलांचंच झाड आहे आणि हे जडे प्लांट आहे ना, तर याचे मी खूप सारे फांद्या कट कट करून ना इथे लावले बघा. आणि हे मस्त फुटलेत, बघू शकता. इथे इथे आणि अजून 2-3 ठिकाणी हे बघ इथे लावलेलं आहे आणि खूप मस्त फुटलंय. हे तुम्ही स्किप करू शकता. इकडे कपडे वगैरे वाळत घातलेले आहेत आणि इकडे हे मी लटकवलेलं आहे. तर हे पण पॉझिटिव्ह वाईबसाठी असते असं म्हणतात. आणि इथे आहे माझं बाहेरचं व्यू. तर मित्रांनो, असा होता माझा होम टूरचा आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.